नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 1 आपण पाहतोय पहा, ज्याचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। मागील व्हिडिओमध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापन म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिलेला आहे, तसेच संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व काय आहे ते देखील आपण अभ्यासलेलं आहे। आज आपल्याला जे काही उद्योग समूह असतात किंवा ज्या काही कंपन्या असतात त्यांना भांडवलाची आवश्यकता का असते ते पाहणार आहोत। तसेच स्थिर भांडवल म्हणजे काय व स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे काही विविध घटक आहेत तर त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। आता पहा, कुठलाही उद्योग असेल किंवा कंपनी असेल तर तिला वस्तू व सेवांची निर्मिती करायची असेल तर जमिनीची आवश्यकता असते, इमारतीची आवश्यकता असते, यंत्रसामग्रीची आवश्यकता असते। मग या वस्तू घेण्यासाठी त्या उद्योजकाला जो निधी अथवा पैसा त्यामध्ये गुंतवावा लागतो त्यालाच स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। कोणतीही संस्था असेल पहा, ज्या वस्तू व सेवांची निर्मिती करत असतात त्यांना भांडवलाची गरज भासत असते। मग हे भांडवल त्या काय करत असतात, वेगवेगळ्या मार्गांनी जमा करत असतात। मग यामध्ये आपण आज पाहणार आहोत स्थिर भांडवल म्हणजे काय। तर ज्यावेळेस वस्तू व सेवांची निर्मिती करायची असते त्यावेळेस त्या कंपनीला जमिनीची व इमारतीची यंत्रसामग्रीची आवश्यकता भासते आणि ते घेण्यासाठी त्याला जो काही निधी किंवा पैसा गुंतवावा लागतो आणि त्याला स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। नवीन कंपनीलाही स्थिर भांडवलाची गरज असते पहा, आणि एखादी कंपनी जिला स्थापन होऊन 5-10 वर्ष झालेले आहेत अशा कंपनीला देखील स्थिर भांडवलाची आवश्यकता असते। आता आपण स्थिर भांडवलाची व्याख्या पाहणार आहोत पहा, म्हणजे स्थिर भांडवल म्हणजे काय। दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी, अतिशय सोपी व्याख्या आहे पहा, दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। स्थिर भांडवल म्हणजे काय की जी मालमत्ता विक्रीच्या उद्देशाने घेतलेली नसते किंवा ती खरेदी करण्यासाठी जे काही भांडवल लागतं त्यालाच स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। अतिशय सोपी व्याख्या परत एकदा सांगते पहा, दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे काही भांडवल वापरलं जातं त्यालाच स्थिर भांडवल असं म्हटलं जातं। थोडक्यात पहा, स्थिर संपत्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये मग जमीन येते, यंत्रसामग्री येते, इमारत येते, फर्निचर येते। हे जे काय असतं ते जास्त कालावधीसाठी त्याचा वापर केला जातो, म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापर केला जातो। जी संपत्ती विकण्याच्या उद्देशाने घेतलेली नसते ती कशासाठी घेतलेली असते तर व्यवसायासाठी घेतलेली असते, त्यालाच आपण स्थिर संपत्ती असं म्हणतो। परंतु पहा, जर एखादा व्यवसाय जर फर्निचर विकत घेऊन खरेदी करून विकण्याचा असेल तर त्या ठिकाणी फर्निचर हे स्थिर भांडवल नसते, कारण ते विकण्याच्या उद्देशाने घेतलेले असते। थोडक्यात म्हणजे काय, थोडक्यात या ठिकाणी आपण काय समजू शकतो, स्थिर भांडवल म्हणजे काय की दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता म्हणजे स्थिर भांडवल होय। आता आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक पाहणार आहोत पहा, म्हणजेच काय
की स्थिर भांडवल कोणत्या परिस्थितीमध्ये जास्त लागतं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कमी लागतं, किंवा कोणत्या उद्योगांसाठी स्थिर भांडवल जास्त लागतं आणि कोणत्या उद्योगांमध्ये स्थिर भांडवल कमी लागतं, ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे पहा, व्यवसायाचे स्वरूप. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर देखील स्थिर भांडवल अवलंबून असतं पहा. त्यामध्ये ज्या कंपन्या वस्तू व सेवांचं उत्पादन करत असतात त्यांना स्थिर भांडवलाची जास्त गरज भासत असते, परंतु ज्या व्यवसाय असतील किंवा कंपन्या असतील त्या वस्तू घेऊन विकतात त्यांना मात्र स्थिर भांडवल कमी लागत असतं. उदाहरणार्थ आपल्याला रिटेलर वगैरे माहिती आहेत पहा, जे काय करत असतात इतर ठिकाणावरनं वस्तू आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता कमी भासते, परंतु ज्या कंपन्या त्या वस्तूंची निर्मिती करत असतात, त्यांचं उत्पादन करत असतात, त्यांना मात्र स्थिर भांडवलाची आवश्यकता जास्त असते. म्हणजेच काय, तर व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, तो व्यवसाय लहान आहे का मोठा आहे, म्हणजे त्याच्या स्वरूपावरनं त्याची आवश्यकता ती ठरत असते पहा. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे ते म्हणजे व्यवसायाचे आकारमान. यामध्ये जे व्यवसाय छोट्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन करत असतात किंवा ज्या कंपन्या कमी प्रमाणामध्ये वस्तूंचे उत्पादन करत असतात तर त्यांना स्थिर भांडवलाची गरज कमी लागत असते, परंतु ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन करत असतात त्यांना मात्र स्थिर भांडवलाची गरज जास्त भासत असते. उदाहरणार्थ पहा, शेती उद्योग आपल्याला माहिती आहे, मोठमोठे जे काही शेतकरी असतात तर त्यांना शेतामध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर तिथं स्थिर भांडवल जास्त लागत असतं, म्हणजे जमीन वगैरे लागत असते, किंवा मोठमोठे सिमेंट उद्योग असतात तर त्यांना देखील या ठिकाणी स्थिर भांडवलाची गरज जास्त भासत असते. म्हणजे व्यवसायाचं आकारमान कसं आहे, तो लहान आहे का मोठा आहे त्याच्यावरनं देखील स्थिर भांडवल कमी जास्त लागत असतं. व्यवसाय जर लहान असेल तर स्थिर भांडवल कमी लागतं, व्यवसाय जर मोठा असेल किंवा उत्पादन जास्त होत असेल तर त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे जास्त लागत असतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा, तो म्हणजे व्यवसायाची व्याप्ती. जर एखादी उद्योग संस्था असेल किंवा व्यावसायिक संस्था असेल, ती वस्तूचं उत्पादनही करत असेल आणि त्याचं वितरण देखील करत असेल तर अशा संपूर्ण कार्यासाठी तिला स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते. परत लक्षात घ्या पहा, जर एखादी व्यावसायिक संस्था असेल ती जर वस्तूंचं उत्पादनही करत असेल आणि त्याचं वितरणही करत असेल तर अशा ठिकाणी स्थिर भांडवलाची गरज जास्त त्या व्यवसाय संस्थेला भासत असते. त्यानंतर पुढचे पहा, भाडे तत्वाचे प्रमाण. पहा, जर एखाद्या कंपनीने जमीन किंवा फर्निचर किंवा यंत्र हे जर भाडे तत्वावर घेतलं तर त्या ठिकाणी त्याला स्थिर भांडवल कमी लागत असतं, परंतु जर एखाद्या कंपनीने यंत्रसामग्री, जमीन, फर्निचर हे जर स्वतः खरेदी केलं तर मात्र त्या ठिकाणी तिला जे काही स्थिर भांडवल असतं ते जास्त लागत असतं. तर मग हे स्थिर भांडवल कमी लागावं यासाठी बऱ्याच कंपन्या काय करत असतात, तर असे जे काही मालमत्ता असते पहा, स्थिर मालमत्ता, तर ती भाडे तत्वावर घेत असते. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा, तो म्हणजे उपकराराची व्यवस्था. पहा, आता बऱ्याच अशा कंपन्या असतात पहा, त्या वस्तूंचं प्रोडक्शन करत असतात, पण ती वस्तू तयार करण्यासाठी जे काही पार्ट लागत असतात पहा, तर त्या कंपनी त्या स्वतः तयार करत नाहीत, इतर कंपन्यांमधनं त्या मागवत असतात. उदाहरणार्थ आपण 4 व्हीलर
ज्या काही गाड्या असतात पहा किंवा कार आपण ज्याला म्हणतो, तर त्या कंपन्या ज्या काही असतात तर ते संपूर्ण 4 व्हीलरचे जे काही पार्ट असतात ते स्वतः तयार न करता इतरांकडनं त्या मागवत असतात. मग यावेळेस त्या कंपन्यांशी करार देखील करत असतात. मग अशा वेळेस त्या ज्यावेळेस पार्ट मागवतात इतरांकडनं त्यावेळेस त्यांना स्थिर भांडवल हे कमी लागत असतं, कारण ते पार्ट ते स्वतः तयार करत नाही, दुसरीकडनं रेडीमेड मागवत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या कंपनीला काय होत असतं, स्थिर भांडवल हे कमी लागत असतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा, तो म्हणजे जुन्या मालमत्तेचे संपादन. म्हणजे काय की बऱ्याच कंपन्या ज्या काही असतात तर त्या यंत्रसामग्री असेल किंवा दुसरं इतर काय असतील वस्तू ज्या त्यांना लागत असतील तर त्या काय करत असतात, जुन्या खरेदी करत असतात, ज्याला आपण सेकंड हँड म्हणतो पहा, ज्या स्वस्तात मिळत असतात तर त्या कंपन्या काय करत असतात, त्या खरेदी करत असतात. मग अशा ठिकाणी देखील त्यांना स्थिर भांडवलाची गरज ही कमी लागत असते. आणि जर त्यांनी नवीन यंत्रसामग्री खरेदी केली किंवा नवीन इतर वस्तू खरेदी केल्या तर त्या ठिकाणी मात्र त्याला स्थिर भांडवल हे जास्त लागत असतं. म्हणजे काय की जुन्या मालमत्तेचे जर संपादन केलं तर त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे कमी लागत असतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. म्हणजे पहा, बऱ्याच वेळा औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जे काही सरकार असतं तर ते सवलतीच्या दरामध्ये उद्योजकांना जमीन व बांधकाम साहित्य हे कमी किमतीमध्ये देऊ करत असतं, जेणेकरून त्या ठिकाणी औद्योगिक विकासाला चालना मिळेल, लोकांना रोजगार मिळेल. यामध्ये मग यंत्रसंच असतील किंवा इतर साधन सामग्री असेल ती हप्त्याने देखील त्यांना उपलब्ध करून दिली जाते. तसेच अशा सुविधांमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता ही कमी भासत असते. म्हणजे सरकार काय करत असतं तर औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी त्यांना स्वस्तामध्ये जमीन तसेच बांधकाम साहित्य देत असते किंवा वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते, जेणेकरून लोकांना रोजगारही मिळतो आणि औद्योगिक विकास देखील होत असतो. मग अशा ठिकाणी देखील स्थिर मालमत्ता ही कमी लागत असते. त्याच्यानंतर पुढचा घटक हे पाहतो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या ज्या काही मोठ्या संस्था असतात तर त्या काय करतात, बऱ्याच वेळा दुसऱ्या देशातनं कच्चा माल असेल किंवा काही यंत्रसामग्री असेल तर ती मागवत असतात. जर त्यांना असं वाटलं की कालांतराने आपल्याला त्या वस्तू मिळणार नाहीत किंवा काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते किंवा काही युद्धाची शक्यता वगैरे होऊ शकते, आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद पडू शकतात, मग अशा वेळेस सामग्रीची कमतरता भासू नये यासाठी त्या अशा कंपन्या काय करत असतात, जास्त प्रमाणामध्ये वस्तू खरेदी करत असतात. मग या ठिकाणी त्यांना स्थिर भांडवलाची गरज जास्त प्रमाणामध्ये भासत असते. त्याच्यानंतर पुढचा घटक पाहतो म्हणजे अर्थव्यवस्थेचा कल. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर एखादी जर उद्योग समूह असेल किंवा एखादी कंपनी असेल, तिला जर असं वाटलं की भविष्यामध्ये आपल्या वस्तूंना जास्त मागणी वाढू शकेल तर त्या काय करत असतात, जास्त वस्तूंचं उत्पादन करत असतात. मग त्यासाठी व्यवसाय वाढीसाठी त्या चांगल्या संधी शोधत असतात. मग यामध्ये वेगवेगळे ऑटोमोबाईल उद्योग असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादक असतील किंवा जे तयार कपड्यांचे व्यवसाय करणारे असतात तर त्यांना या ठिकाणी स्थिर भांडवलाची जास्त गरज भासत असते. त्याच्यानंतर पुढचा घटक पहा, लोकसंख्येचा कल. म्हणजे काय, जर लोकसंख्या जास्त असेल तर वस्तूंना असणारी मागणी देखील जास्त असते पहा. मग अशा वेळेस उद्योजक काय करत असतात, जास्त वस्तू व सेवांची निर्मिती किंवा उत्पादन करत असतात. मग अशा वेळेस देखील काय होत असतं, त्या ठिकाणी त्या कंपनीला स्थिर भांडवलाची गरज जास्त भासत असते. त्याच्यानंतर पुढचे पहा, ग्राहक प्राधान्य.
म्हणजे काय की ग्राहकांना किंवा ग्राहक ज्या वस्तूने जास्त मागणी करत असतात किंवा वस्तू व सेवा प्रदान करणारे जे काही उद्योग असतात व्यवसायाला योग्य मागणी असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोनचं आपण उदाहरण घेतलं तर पाहतो आपण की आता मोबाईल फोनला जास्त मागणी आहे. मग बरेच जे काही मोबाईल उद्योजक असतील किंवा उत्पादक असतील तर ते काय करतात, मोबाईल फोन जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन करतात. मग अशा वेळेस त्यांना स्थिर भांडवलाची गरज जास्त भासत असते. आणि शेवटचा घटक हे पाहतो म्हणजे स्पर्धात्मक घटक. आपल्याला माहिती पहा आजच्या युगाला स्पर्धात्मक युग म्हटलं जातं. जर एखादी कंपनी यंत्रसामग्रीचा वापर करून किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त वस्तू व सेवाची निर्मिती करत असेल आणि तिला त्याचा खूप फायदा होत असेल तर तिलाच प्रतिस्पर्धी जी काही कंपनी असते पहा तर ती तिचं अनुकरण करून त्याच स्वरूपामध्ये यंत्राचा वापर करून किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत ते अभ्यासलं आहे.